नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटिफाय या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस. पण आता ॲक्च्युअल सिलेबस बघण्याच्या अगोदर ह्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये जे पेपर्स असणार आहेत, त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. आता ह्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये आपल्याला एकूण 2 पेपर जे आहेत ते द्यायचे आहेत आणि हे दोन्ही पेपर जे आहेत ते आपल्यासाठी कंपल्सरी असणार आहेत. म्हणजे दोन्ही पेपर आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. आता पेपर 1 जर बघितला, तर तो जनरल स्टडीजचा आहे. ओके, ज्याला जी-एस आपण म्हणतो म्हणजेच सामान्य अध्ययनाचा. आणि पेपर 2 जो आहे, तो आहे सी-सॅटचा. ओके, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण मराठीमध्ये नागरी सेवा कल चाचणी असंही म्हणू शकतो. आता ह्या पेपरमध्ये ज्या 2 पेपरमध्ये ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत, त्या आपण सुरुवातीला बघूयात. तर आता पहिली सिमिलॅरिटी जी आहे, ती आहे म्हणजे मार्क्समध्ये. तर या दोन्ही पेपरसाठी आपल्याला सेम मार्क्स आहेत, 200 मार्क्स. आणि जो आपल्याला ड्युरेशन किंवा वेळ दिलेली आहे हा पेपर अटेम्प्ट करण्यासाठी, तीही इथं सेम आहे. तो वेळ आहे 2 तासाचा. 2 अवर्स जे आहे ते आपल्याला इथे मिळणार आहेत. त्याच्यानंतर आणखी एक सिमिलॅरिटी जी आहे ती आहे मीडियमबद्दल, म्हणजे पेपरच्या माध्यमाबद्दल. तर दोन्ही पेपर आपल्याला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल असतील. आपल्याला जी सुटेबल असेल त्या लँग्वेजमधून जो आहे तो आपण पेपर सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर नेचर ऑफ पेपर म्हणजे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे. तर पेपरचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. मल्टिपल चॉईस, बहुपर्यायी प्रश्न. म्हणजे कुठल्याही प्रकारचं लिखाण ह्या 2 पेपर्समध्ये आपल्याला करायचं नाही. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची सिमिलॅरिटी म्हणजे ह्या दोन्ही पेपरसाठी 1/3 जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचे ज्यावेळेस 3 प्रश्न जे आहेत ते चुकतील, त्यावेळेस तुमचे एका प्रश्नाचे मार्क जे आहे ते यामधनं वजा होतील. आता आपण या 2 पेपर्समधलं वेगळेपण म्हणजेच डिससिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या बघू. आता पहिली डिससिमिलॅरिटी अशी आहे, की जरी ह्या दोन्ही पेपर्ससाठी मार्क्स हे सेम असले 200, तरीही जे प्रश्नांची संख्या जी आहे ती ह्या दोन्ही पेपर्समध्ये जी आहे ती वेगळी असणार आहे. पेपर 1 मध्ये आपल्याला एकूण 100 प्रश्न असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी इथे पडणार आहे. पण पेपर 2 जो आहे त्यामध्ये आपल्याला एकूण 80 प्रश्न असणार आहे. म्हणून प्रत्येक प्रश्न हा इथे 2.5 मार्क्सचा जो आहे तो असेल. आणि त्यामुळेच मग पेपर 1 मध्ये तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.66 इतके मार्क्स जे आहे ते वजा होतील. आणि पेपर 2 मध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर 0.83 इतके मार्क्स जे आहे ते कट होतील. हा इथे याच्यामध्ये वेगळेपण आहे. तसंच या 2 पेपर्समध्ये आणखी एका पॅरामीटरमध्ये डिसिमिलॅरिटी आहे. ती म्हणजे त्या पेपरचा स्टँडर्ड म्हणजे दर्जा. आता पेपर 1 जर बघितला तर हा पेपर 1 जो आहे याचा दर्जा किंवा स्टँडर्ड जो असणार आहे तो डिग्रीचा असणार आहे. म्हणजे डिग्री लेव्हलचे प्रश्न पेपर 1 मध्ये तुम्हाला विचारले जातील. आणि पेपर 2 मध्ये जर बघितलं तर पेपर 2 मध्ये आपल्याला एकूण 7 टॉपिक आहे. ह्या 7 टॉपिकला त्यांनी डिव्हाईड केलेलं आहे वेगवेगळ्या लेव्हलनुसार. आता ते टॉपिक्स आपल्याला खाली दिलेले आहेत कुठले 7 टॉपिक्स आहेत. तर टॉपिक 1 to 5 जे आहे तिथे आपल्याला डिग्री लेव्हलचे जे आहे पदवी लेव्हलचे प्रश्न जे आहे ते विचारले जातील. आणि टॉपिक 6 मध्ये तुम्हाला क्लास 10 म्हणजे 10वीच्या लेव्हलचे जे आहे ते प्रश्न विचारले जातील. पण टॉपिक 7 जो आहे त्यामध्ये 10वी आणि 12वी लेव्हलचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील. तर ही बघितली आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेतील दोन्ही पेपर्सबद्दल प्राथमिक माहिती. आता आपण बघूया ॲक्च्युअल सिलेबस जो आहे तो पूर्व परीक्षेसाठी काय आहे. आता सिलेबस बघण्याआधी तुम्हाला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आयोगाने आपल्याला जो हा सिलेबस दिलेला आहे, तो खूप शॉर्टमध्ये जो आहे तो दिलेला आहे. ओके, म्हणजे कुठलाही विस्तारित स्वरूपाचा असा सिलेबस नाही आहे, की तुम्हाला ह्या टॉपिकवर जे आहे ते प्रश्न विचारले जातील एखाद्या विषयामधून. ओके, आता पेपर 1 जर बघितला जनरल स्टडीजचा, तर तुम्ही इथे बघू शकता, की आपल्याला तो 7 टॉपिक्स किंवा हे 7 सब्जेक्टच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्या 7 सब्जेक्टला त्यांनी एका ओळीमध्ये जे आहे ते ऑलमोस्ट डिफाईन केलं आहे. म्हणजे किती शॉर्टमध्ये जो आहे तो आपल्याला सिलेबस दिला आहे, ते इथून कळू शकतं. तर टॉपिक 1 मध्ये आपल्याला बघायचं आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजेच राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्याला चालू घडामोडी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो की चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स हा जो आहे तो याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे. आणि दुसरा सब्जेक्ट जर बघितला तर तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मूवमेंट. ओके, हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे इथे आपल्याला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. अँड इंडियन नॅशनल मूवमेंट म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा त्याला आपण भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जे आहे ते असं म्हणू शकतो. आता इतिहासाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी प्राचीन म्हणजेच ॲन्शियंट, त्याच्यानंतर मध्ययुगीन म्हणजेच मिडिएवल आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक,
या तीनही भारताचा जो आहे तो याबद्दल जो आहे तो अभ्यास करायचा आहे. इथे सिलेबसमध्ये जरी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं दिलेलं असेल, तरी महाराष्ट्रावर पूर्व परीक्षेमध्ये हे प्रश्न जे आहे ते कमी येतात. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा जो सब्जेक्ट आहे, तो आहे जिओग्राफी. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी हे तिन्ही बघायचे आहेत. याच्यामध्ये फिजिकल म्हणजेच प्राकृतिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक. ओके, ह्या तीनही भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. आता भूगोलाबद्दल ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर जे आहे ते इथे कमी प्रश्न येतात. इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी जे आहे याच्यावर जे जास्त प्रश्न असतात आणि त्यातही फिजिकल जिओग्राफी जो प्राकृतिक भूगोल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर आपल्याला भूगोल या विषयामध्ये जे आहे ते जास्त प्रश्न दिसतात. आणि आता तुम्ही मागील 2-3 वर्षामधले जर क्वेश्चन पेपर्स जर बघितले, तर तुम्हाला तिथे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर जे आहे ते जास्त प्रश्न आलेले दिसतील, ना की तुम्हाला फक्त फॅक्ट्सवर जे आहे ते कमी प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता पुढचा जो चौथा सब्जेक्ट आहे, तो म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था किंवा ज्याला इंडियन पॉलिटी आपण म्हणतो. याच्यामध्ये महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स म्हणजेच राज्यव्यवस्था आणि शासन, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, पॉलिटिकल सिस्टम म्हणजे राजकीय प्रणाली, त्यानंतर पंचायती राज, त्यानंतर अर्बन गव्हर्नन्स म्हणजेच नागरी शासन, त्यानंतर पब्लिक पॉलिसी म्हणजे सार्वजनिक धोरण, त्यानंतर राईट्स इश्यूज म्हणजेच हक्कासंदर्भातील इश्यूज. असं ह्या भारतीय राज्यव्यवस्था या सब्जेक्टचं त्यांनी इथे प्रिलियमसाठी जे आहे ते वर्णन केलेलं आहे. आता इंडियन पॉलिटीबद्दल हे मुद्दे यावेळेस इथून वाचत असताना आपल्याला हे खूप कन्फ्युजिंग वाटत आहेत. पण तुम्ही जर क्वेश्चन पेपर्स जर बघितले, तर तुम्हाला समजेल की नक्की इंडियन पॉलिटीमध्ये कुठल्या टॉपिक्सवर जे आहे ते प्रश्न विचारले जातात. तसंही आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेबद्दल स्ट्रॅटेजी आणि बुकलिस्ट जे आहे ते त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की नेमके प्रश्न कशावर विचारले जातात, कसे विचारले जातात आणि त्याच्यासाठी कुठली बुक्स जी आहे ती रेफर केली पाहिजे. तर आता पुढचा आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स. याबद्दलही तसंच आहे. इथेही त्यांनी इकॉनॉमिक्समधले जे आहे ते बरेचसे टॉपिक दिलेले आहेत. आता इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विकास, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच शाश्वत विकास, त्यानंतर पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशकता, त्यानंतर डेमोग्राफिक्स म्हणजेच लोकसंख्येचा अभ्यासही इथं आपल्याला करायचा आहे, त्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज ओके म्हणजे सामाजिक क्षेत्रातील धोरणं याला आपण म्हणू शकतो, सामाजिक सेवा धोरणं. आता पुढचा जो 6वा सब्जेक्ट आहे, तो आहे पर्यावरण म्हणजेच एन्व्हायर्नमेंटबद्दल. आता याच्यामध्ये जनरल इश्यूज ऑफ एन्व्हायर्मेंटल ओके किंवा याला आपण म्हणू शकतो जनरल इश्यूज ऑन एन्व्हायर्नमेंट. आणि मग त्याच्यामध्ये मग इकॉलॉजी म्हणजे परिस्थितिकी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता, त्यानंतर क्लायमेट चेंज म्हणजेच काय हवामान बदल. तर आता याच्यामध्ये यांनी म्हटलं की दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन ओके म्हणजे विषयाबद्दल तुम्हाला काही विशेष ज्ञान असणं गरजेचं नाही, तर जनरल इश्यूज जे आहे त्याबद्दल जे आहे ते तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पण असं काहीच नाही आहे. पर्यावरण ह्या विषयाबद्दलही तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. आणि आता याच्यामध्ये पुढचा जो 7वा सब्जेक्ट आहे तो आहे जनरल सायन्सचा, ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो. आणि हे सामान्य विज्ञान 3 याच्यामध्ये डिवाईड झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर हा आपण बघितला राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीजचा जो आहे तो सिलेबस. आता आपण बघूयात पुढचा पेपर 2 ओके जो सीसॅटचा पेपर आहे त्याचा सिलेबस जो आहे तो बघू. आता ॲक्च्युअल सिलेबस सांगण्याआधी मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे भारतीय राजकारणाबद्दल असं बोललं जातं की दिल्ली का रस्ता यूपी से गुजरता है. म्हणजे तुम्हाला दिल्ली जर काबीज करायची असेल तर यूपीमध्ये तुम्हाला चांगलं परफॉर्म करावं लागेल. म्हणजे तिथं तुम्हाला जास्तीत जास्त ओके सीट जे आहे ते जिंकावे लागतील. त्याप्रमाणेच जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा जर पास करायची असेल आणि मेन्ससाठी अपिअर व्हायचं असेल, तर तुम्हाला पेपर 2 म्हणजेच सीसॅटमध्ये जे आहे ते जास्तीत जास्त मार्क्स घेणं जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला ह्या विषयात मिळूही शकतात. त्यामुळे सीसॅटवर आपला चांगला होल्ड असणं हे खूप गरजेचं आहे. तर आता सीसॅटमध्ये पहिला टॉपिक आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच आकलन, म्हणजे ज्याला आपण उतार्यावरील प्रश्न असेही म्हणतो. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे सीसॅट या पेपरमधील, कारण हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकवर जवळपास 125 मार्काला हा टॉपिक जो आहे तो विचारला जातो. ऑलमोस्ट 50 क्वेश्चन्स जे आहे ते कॉम्प्रिहेन्शनवर असतात, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सीसॅटमध्ये दुसरा टॉपिक आहे इंटरपर्सनल स्किल्स म्हणजेच आंतरवैयक्तिक कौशल्य इन्क्लुडिंग कम्युनिकेशन्स स्किल्स, ज्याला आपण संवाद कौशल्य जे आहे ते असं म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे स्किल्स नेमके कसे टेस्ट केले जातील, तर
आपल्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते अशा स्वरूपाचे असतात की आपोआप आपली जी आकलन क्षमता किंवा जे स्किल्स आहेत आपल्या भाषेबद्दल, लँग्वेजबद्दल, ॲप्टिट्यूडबद्दल जे आहे ते इथं टेस्ट केली जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरा टॉपिक आहे लॉजिकल रिझनिंग म्हणजेच अनुमानात्मक चाचणी. त्याच्यानंतर ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजेच विश्लेषणात्मक क्षमता. हा जो आहे तो इथे तिसरा टॉपिक आहे. तिसरा टॉपिक्स म्हणण्यापेक्षा हे एक सब्जेक्टच आहेत. त्याच्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंग म्हणजेच निर्णय प्रक्रिया. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय समस्या सोडवणूक. हा चौथा आपला टॉपिक आहे. त्याच्यानंतर पाचवा जो टॉपिक आहे तो म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो सामान्य बुद्धिमत्ता क्षमता. ओके, हा जो आहे तो हा पाचवा टॉपिक आहे. त्याच्यानंतर सहावा जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे बेसिक न्यूमरसी ज्याला आपण मूलभूत अंकगणित जे आहे ते असं म्हणू शकतो. त्यामध्ये नंबर्स म्हणजेच संख्या अँड देअर रिलेशन्स म्हणजेच संख्यात्मक संबंध. त्यानंतर ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड म्हणजेच घातांक. हे जे टॉपिक जे आहे ते बेसिक न्यूमरसीमध्ये येतात आणि याचा जो दर्जा असणार आहे तो 10वीचा जो आहे तो दर्जा असणार आहे. त्यानंतर या 6व्या टॉपिक्समध्येच पुढचे जे टॉपिक्स येते म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच सामग्रीचे विश्लेषण. यामध्ये आपल्याला चार्ट्स, त्याच्यानंतर ग्राफ्स म्हणजेच आलेख, त्यानंतर टेबल्स, त्याच्यानंतर डेटा सफिशियन्सी म्हणजेच सामग्रीचा पुरेसापणा हेही टॉपिक्स यामध्ये दिलेले आहेत आणि याचाही दर्जा हा जो आहे तो क्लास 10 म्हणजे 10वीच्या लेवलचा आहे. हा बघितला आपण 6वा टॉपिक. त्यानंतर 7वा जो टॉपिक आहे तो आहे मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल. ओके, इथं स्पेशल याबद्दल दिलेलं आहे मराठी आणि इंग्लिशच्या लँग्वेजबद्दल. आता याचा दर्जा हा 10वी-12वी लेवलचा असणार आहे. आता याबद्दल इथे एक महत्त्वाची नोट दिलेली आहे ती पण खूप गरजेची आहे. आता क्वेश्चन्स रिलेटिंग टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल of class 10 or 11 level, okay, the last item in the syllabus of the paper 2, that is 7th, okay, will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper. ओके, म्हणजे ह्या मुद्द्याबद्दल त्यांना असं म्हणायचे की मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचं जे कॉम्प्रिहेन्शन स्किल आपल्याला टेस्ट करायची आहे त्यासाठी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये जे आहे ते पॅसेज दिले जाते. आता हे जे पॅसेजेस असणार आहे, आता समजा मराठीचा पॅसेज असेल तर तो फक्त मराठीमध्येच अवेलेबल असेल, त्याला इंग्लिश हे पर्यायी ट्रान्सलेशन नसेल आणि इंग्लिशचा पॅसेज हा इंग्लिशमध्येच असेल, त्याला मराठी हे पर्यायी ट्रान्सलेशन नसेल, असं त्यांना याच्यातून सांगायचं आहे. आता इथे दुसरी महत्त्वाची नोट आहे ती म्हणजे द क्वेश्चन्स विल बी ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप. मल्टिपल चॉईस म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न. ओके, म्हणजे 3-4 त्याला मल्टीलायनर क्वेश्चन्स जे आहे आपण म्हणू शकतो मल्टीलायनर. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. ओके, जिथे तुम्हाला फक्त पर्याय जे आहे ते सिलेक्ट करायचे आहेत, कुठल्याही प्रकारचं लिखाण या पेपरमध्ये जे आहे ते तुम्हाला करायचं नाही. त्याच्यानंतर नोट 3 जी आहे ते काय सांगतं तर मी तुम्हाला हे पहिल्यांदाही सांगितलं, इट इज मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू अपियर इन द बोथ द पेपर्स ऑफ स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम एक्झामिनेशन फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन. म्हणजे पेपर दिल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पेपरचं इव्हॅल्युएशन व्हावं म्हणजे मूल्यांकन व्हावं तर तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये जे आहे ते अपियर होणं हे तुमच्यासाठी मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य आहे. तुम्हाला दोन्ही पेपर जे आहे ते अटेम्प्ट करावे लागतील तरच तुमच्या पेपरचं जे आहे ते इव्हॅल्युएशन होईल. Therefore, a candidate will be disqualified in case he or she does not appear in both the papers of state services prelim examination. म्हणजे तुम्ही जर याच्यापैकी एक पेपर जर दिला नाही तर तुम्हाला जे आहे ते डिस्क्वालिफाय केलं जाईल. म्हणजे तुमचा जो या प्रोसेसमधला प्रवास असेल तो तिथेच संपेल. जर तुम्ही दोन्ही पेपर जे आहे ते अटेम्प्ट केले नाही तर तुमचा पेपरही इव्हॅल्युएट होणार नाही आणि काहीच होणार नाही. यू विल बी डिस्क्वालिफाईड. तर हे बघितलं आपण पेपर 2 सीसॅटमधील 7 जे आहे ते टॉपिक्स. तर अशा पद्धतीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सिलेबस जो आहे तो आपण इथे बघितलेला आहे. पण आता पूर्व परीक्षेबद्दल मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्हाला सिलेबसमधून फक्त इथून जे आहे ते टॉपिक्स किंवा सब्जेक्ट जे आहे ते कळू शकता. पण तुम्हाला जर बेटर अंडरस्टँडिंग हवं आहे की पूर्व परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात किंवा कुठल्या टॉपिकवर विचारले जातात तर तुमचं पूर्व परीक्षेच्या क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यातूनच तुम्हाला कळू शकेल की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते तितकंच महत्त्वाचं आहेत. So this is all about the syllabus of state services preliminary examination. Thank you.